ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी आणखी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। आमदार विश्वनाथ भोईर यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला असून त्यामुळे आता पावसाळ्यात उद्भवणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येतून कल्याणकरांची सुटका होणार आहे। या निधीच्या पहिल्या टप्प्यातील सिमेंट काँक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाला प्रारंभ झालाय। दरवर्षी पावसाळ्यात आणि त्यानंतरचे काही महिने म्हणजे नागरिकांसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था असते। आधी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास आणि त्यानंतर आता त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। नागरिकांचा हा त्रास विचारात घेऊनच कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी निधीची वेळोवेळी मागणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी भरीव असा निधी उपलब्ध करून दिलाय। त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेतील रस्त्यांसाठी आणखी 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली। तसेच पहिल्या टप्प्यामध्ये भगवा तलाव येथील आदेश्वर चौक ते विकास हाईट्स 4.95 कोटी, सर्वोदय सागर ते गोविंदवाडी बायपास मुख्य रस्ता 4.90 कोटी आणि उंबर्डे येथील जुन्या मराठी शाळेपर्यंतचा रस्ता 4.50 कोटी अशा 14 कोटी 35 लाखांच्या निधीतील सिमेंट काँक्रिटीकरण कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। तर उर्वरित निधीतून कल्याण शहरातील इतर प्रमुख रस्त्यांचंही येत्या काही दिवसात भूमिपूजन केलं जाणार असल्याची माहिती आमदार भोईर यांनी दिली आहे। येत्या काळात आपल्या भागात चांगला रस्ता मिळणार असल्याबद्दल या भागातील नागरिकांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनापासून आभार मानलेत। यावेळी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहर प्रमुख रवी पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, विधानसभा संघटक श्रेयस समेळ, शहर संघटक नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारूक, विभाग प्रमुख रामदास कारभारी, युवसेना राज्य सहसचिव प्रतीक पेणकर, लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे, शहर अधिकारी सुजित रोकडे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बऱ्याच दिवसापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे हा पाठपुरावा चालू होता की MMRDतून मला थोडा तरी निधी द्या, जेणेकरून काही महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते रस्ते आपल्याला करता येतील। आणि त्या पद्धतीने त्यांनी एकूण 50 करोड रुपये आपल्या कल्याण पश्चिमसाठी त्यांनी देऊ केलेले आहेत। त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाचे एकदमच महत्त्वाचे रस्ते आहेत ते रस्ते आपण घेतलेले आहेत। त्याच्यातले 3 रस्त्यांचं आज भूमिपूजन झालेलं आहे। आदेश्वर चौक येथे ते काळा तलाव, जैन सोसायटी तिथला अंतर्गत रस्ता, त्याच्यानंतर सर्वोदय सोसायटी जी आहे पत्रीपूरच्या बाजूला त्या रस्त्याचे आता मी उद्घाटनाला गेलो। खरोखर एवढी अवस्था खराब आहे, म्हणजे आपण असं नाही समजायला पाहिजे की ते मुसलमान आहेत जाऊ दे तिकडं काम नको, परंतु ते कसे जातात येतात ते जेव्हा मी ते गाडीतनं गेलो मी बोला अरे हा रस्ता कुठल्या प्रकारचा आहे, तो रस्ता म्हणजे जे जरुरी होता तो रस्तासुद्धा त्याचंसुद्धा आपण भूमिपूजन केलेलं आहे। उंबरड्याला एक रस्ता आहे ज्या रस्त्यावरनं सतत भांडणं चालू असतात आणि त्या रस्ता होणे फार गरजेचं होतं। अशा ह्या 3 रस्त्यांचा आज जवळजवळ 13 ते 14 करोड रुपयांचा निधी जो आहे त्याचं भूमिपूजन आपण आज केलेलं आहे। पुन्हा पुढच्या 2 दिवसांनी आपण उरलेलं जे काम आहे, मागच्याच वेळेला आपण जवळजवळ 9 ते 10 करोड रुपयाची जी कामं होती 3 कामं त्यांचं भूमिपूजन केलं होतं। आपण सर्व लोक होतात तेव्हा हे टप्प्याटप्प्याने आचारसंहिता लागायच्या आधी ही सर्व उद्घाटनं आपल्याला उरकायचे आहेत। त्यामुळे पुढच्या आठवड्यात किंवा 2-3 दिवसात साधारणतः आपण सर्व बाकीची उरलेली भूमिपूजन करणार आहोत। असा एकूण 50 करोडचा निधी या कल्याण पश्चिमसाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्याला दिलेला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।